प्राध्यापक व बा बोधे लिखित चंदन बटवा भाग 3. घरचं भांगलं आटोक्यात आलं की मग आई दुसऱ्या शिवारात रोजगाराला जायची. कवा मला न्यायची, कवा परकासला न्यायची. आम्ही पुढे शिकायला कराडला गेल्यावर कौसा कायमची कामाला घावली तिला. गावात 6वी पावतर शाळा, कोण तिला मोहरं शिकवते. आम्ही तिघं भाऊ स्वार्थी, स्वतःच्या शिक्षणाचाच विचार करणारे. कौसाच्या शिक्षणाची कोणालाच काळजी नाही. एक पाठी बुद्धिमान पोरगी. तिचं भवितव्य घडवण्यात आम्ही कुठंतरी कमी पडलो. मी आईबरोबर रोजगाराला गेलो की आईला लय बरं वाटायचं. काय नाही, निदान शेरडाव ध्यान ठेवायचो. तिला रुपया मिळाला तर मला 8 आणे मिळायचे. दिवसात एखादी का होईना पात भेडवायचो. दुपारी आयाबाया जेवाय बसल्या म्हणजे घरचं कालवण मिळायचं, कवा भाकरी द्यायच्या. तशा रोजगारी बायका लय चांगल्या. त्यात मागणी महारणींचा भरणा जास्त. मराठ्यांच्या बायका तशा कोणी नसायच्या. आमच्या आईसारखी एखादी. रानाचा मालक कवा ताप द्यायचा नाहीत. मालकीनी लय बेनवाड. शेंडा माराय सोकलेल्या. 4 चौघीत पार आबरूचा पंचनामा करणार. मला बघून एखादी बाया ठेस करायची, हे गाल फुगर कशाला आणले, नाळ रोगी, नुसतं बसलंय टिकल्या मारत. अहो बाईसाहेब, पोर का आम्हाला चांगलं आहे. आम्हाला रुपये देताय, त्याला पावली कमी द्या. पावली कमी नवं, फक्त पावलीच देणार. नोटावर आल्या नाही त्या माझ्या. काय बोलणार आई. तशी आई गप्प बसणाऱ्यातली नव्हती. वाघिणी घेत नरडं धरील एखादीचं अशी ताट होती, पण परिस्थिती बघून वागायची. पड खाऊन तड गाठाय बघायची. चिडली म्हणजे परिस्थितीचा राग आमच्यावर काढायची. हातात घावल त्यांना हाणायची. शेरडासनी तर लाथा घालायची. रोगानो रगत प्यात आहे वय माझं. नवरा किरडीवाला बसलाय बाया ठेवून माझ्या मारत, इकडं देव माझी परीक्षा बघतोय. अशा टायमाला आम्ही भावंड गप असायचो. आईला उलट बोललेलं आवडायचं नाही. न सांगता कुठं गेलं तरी हाणायची. भांडाय लागली तर गाव दणाणून टाकायची. साधं काय कोणी विचारायला आलं तरी ठिस करायची. मला आठवतंय, तेव्हा उन्हाळा होता. घरात काय नव्हतं. लोध्या आंब्याचं 100-200 आंबं वाटून आलं होतं. सकाळ संध्याकाळ आंबं खाऊन जागायची पाळी. दप्तर सावरत रोज शिरंब्याला पाळायचं. कसली तरी परीक्षा चाललेली. तवा गोसावी गुरुजी पोस्टमास्तर म्हणून काम करायचं. ते मला म्हणलं, वसंता, मातोश्रींना सांग वडिलांची मनी ऑर्डर आली आहे. पेपर संपल्यावर सुटलो बोंगाट. आईला सांगितलं. आई हरकली. मनी ऑर्डरच्या आधारावर कोणाच्यात तरी गेली. 4 भाकरीचं पीठ घेऊन आली. सकाळी आई तडा तडा लवकर शिरंब्याला पोस्टात गेली. कवा नावाला पोस्ट उघडलं. तवा पोस्ट ऑफिस रामजानबाईंच्यात होतं. तिथली भाभी लय प्रेमळ. आईचं तिचं लय जमायचं. अडीअडचणीला भाभी दानं घालायची, भाकरी वाढायची, 10-5 रुपये द्यायची. आई भाभी बरोबर गप्पा मारत बसली होती, पर सारं ध्यान पोस्टाव. गोसावी गुरुजींनी पोस्ट उघडलं. तिथल्याच पोस्टमननं पोस्ट झाडलं. गोसावी गुरुजींनी गणपतीला नमस्कार केला. आलेली पोस्टाची थैली फोडली. आमच्या आईला म्हणालं, इनामदारीन बाई, अंगठा उठवा इथं. आईनं अंगठा उठवला फॉर्मवर. रुपये 200 आलेत तुमचे. मी फॉर्मवर अंगठा घेतला तुमचा, पण द्यायला पैसे कुठे आहेत. अहो तसलं काय सांगू नका. कोया चोकून पोरं जागत्यात माझी. पैसे घेतल्या बिगर जाणार नाही मी. ओ माझी अडचण समजून घ्या. मनी ऑर्डर आली ना माझी. पहिला नोटा टाकायच्या. शानपणा करायचा नाही, समजलं. बघा भाभी, बामणाचं काय खरं नाही. आईनं गोंधळ घातला. मास्तरनं 5 पंच जमवले. पोस्टातल्या साऱ्या सामानाची किंमत ठरवली. कार्ड, पाकिटं, शिक्के, तिकीटं. 200 रुपये होईल एवढा माल एका खाकी पिशवीत भरला. त्याला सील ठोकलं. हे बघा इनामदार बाई, ही पिशवी घरी न्या. सगळं पोस्टाचं सामान आहे यात.
तुमच्या पैशासाठी बंद ठेवतोय पोस्ट. मी स्वतः कोरेगावला जातो, पैसे आणतो, उद्या याच वेळी या. पोरांच्या पोटात काय सोयाबी घालूय. मुसलमानाची भाभी तिथंच उभी होती. तिने आईला शांत केलं, घरात नेलं, अडशिरीभर दाणं घातलं, फडक्यात 4 भाकरी बांधून दिल्या. आई खुश झाली. मी शाळेकडे वळलो, आई गावाकडे झुकली. रात्री आई निवांत झोपली. सकाळी लवकर उठली, लवकर स्वयंपाक केला, आंघोळ्या आटापल्या. एका पिशवीत 5-6 पिकलेलं आंबं घेतलं, त्यातच पोस्टाची पिशवी घातली. गाठलं पोस्ट. नोटा हातावर पडल्यावर हरकली. पोस्टमास्तर गोसावी गुरुजी पुढं 4 आंबं ठेवलं, 2 भाभीला दिलं, सुटली गावाकडं. आता 2-4 महिने काळजी नव्हती. चटणी मीठ आणि दाणं घरात भरल्यावर गवसनी घालल ती हाबाळाला. सुटली ताडा ताडा ताडा. घरात 4 पैसा असलं तरी ती आदनमधनं रोजगाराला जायची. आठवड्यातलं 3 दिवस स्वतःच्या रानात खापायची, बाकी 4 दिवस मिळल तिथं कामाला जायची. जीव जपल्यावानी खुरप्याला जपायची. खुरप्याला आदनमधनं निसण्यावर पाणी टाकून घासायची, पातं कसं चकचकीत ठेवायची. खुरपं कवा कोणाला द्यायची नाही. गावात लवार आला की रुपया देऊन शेवटून घ्यायची. खुरपं वजनाला बी मोठं, त्याला पोपटाचा चोचीवानी मूठ. भांगणाला बी चालायचं, येळा म्हणून गवत बी कापायचं. कसला बी शेवरा गावात सरा कापायचं. बाया कौतुकानं विचारायच्या, हावसाबाई कुठनं आणलं एवढं देखणं खुरपं? माहेर नसनं आणलंय माझ्या. तिकडं असली बुरली माटाची लय खुरपी. मायनी बघा कशी टप्पेरी आहे. पत्र्याची मायनी नाही, शिष्याची आहे. खुरपं बी पिव्वर पोलादाचं. मग आम्हाला बी आणा की एक, बघू कवा माहेरला गेल्यावर आणू की. आईनं काय कवा खुरपं आणलं नाही. आमच्या चुलत्या मालत्यांनी सांगलीकडं जाऊन काय खुरपी आणली होती. तिकडं माझ्या वडिलाची आजी राहायची. आई म्हणायची, गाबडी म्हातारीकडं जातेत काय घावल ते उचलून आणते ती. तुझ्या बापाला असलं नाही जमत. तो ढुंगणाची इजार गावाला वाटेल, मोकळा येईन माघारी. आई खरं ते बोलायची. जे आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळेल ही बापूची धारणा. आईचं वेगळं. कष्ट करायचे, हिमतीवर मिळवायचं. आम्ही शाळेला गेलो की आई एकटीच. शेरडा करडावर ध्यान ठेवत दिवसभर भांगलत असायची. तिनं कवा रोजगारी लावले नाहीत. 1.5-2 एकराचं रान एकटीच भांगलायची. बसून पुढं सरकून मेटं घाईला यायची, मग घरी आल्यावर पाय शेकत बसायची. डॉक्टरकडं केव्हा जाणार नाही, सुया टोचणार नाही. तिचं तीच उपाय करायची. डोसकं दुखायला लागलं, पडसं झालं तर चहात तुळशीची पानं, आलं टाकायची. कान दुखायला लागला तर चमचाभर तेलात लसणाची कुडी चेचून टाकायची. चमचा दिव्याच्या वातीवर धरायची, कानात 2 थेंब टाकायची. तिचा कान कवा दुखायचा नाही, पण माझा दुखायचा. 8-15 दिवसाला हायच माझं रडणं. मग आई 2 कणकं घालायची, मांडीव डोसकं घेऊन कानात उबदार तेल टाकायची. मग हळूच मांडी बाजूला करून माझ्या मानाखाली उशी द्यायची. घरात ढेकणं झाली की रात्री हातरुणाच्या कडेनं निरगुडीचा पाला टाकायची. टाळक्यात उवालिका झाल्या म्हणजे सगळी कापडं गरम पाण्यात उकळायची. स्वतःच्या केसात सीताफळीचा पाला टिचून घालायची. मला अपचन झालं का वाव्याची विडी वाढायला लावायची. मी उमऱ्यावर बसून चुरचुरीत धूर काढायचो. वावा भरलेली सुरळी चांगली विधभर असायची. बाकीच्या पोरासनी गंमत वाटायची. नाक गळणं थांबायचं. ताप आला की कुठनं गवती चहा आणायची, कडा शिजवायची, पे म्हणायची. मला दांडू भवरं खेळायचं याड, झाडावर झोके बी घ्यायचो. आपटलो की डोसकं फुटायचं, कवा इट्टी लागायची. साऱ्या साजऱ्यावर रागात व्हायचं. आईला कळलं की पहिला हातात घावल त्याने हाणायची, मग जखमीत सोना भरायची, पट्टी बांधायची. माझी पाठ अवघडली की पायाकडनं जन्माला आलेल्या पायाळू पोराला बोलवून आणायची, माझी पाठ चोळायला लावायची. मला तर ती घरचा वैद्य वाटायची. आम्हा पोरासनी दिष्ठ लागल्यावर आईची लय धावपळ.
तिचा सारा जीव चारी पोरांच्यात गुंतलेला. गावात काय चाललंय याचं तिला देणं घेणं नसायचं. कवा देवळात जायची नाही. गावात कोणाची सभा असली तरी तिला तिचं काय वाटायचं नाही. कीर्तनाला जायची नाही. आपलं काम भलं, आपलं रान भलं. पोरं बाळं, नवरा, जमीन, शेरडं करडं, मालकीचं दगड धोंड यात तिचं मन गुंतलेलं. आमच्यापैकी कुणी आजारी पडलं की तिला वाटायचं पोराला माझ्या दिष्ठ लागली. आम्ही म्हणायचो, दिष्ठ म्हणजे काय असतं गाई? अरे बाबा, वाईट असते दिष्ठ. काय काय माणसांची नजारच वाईट. तुला सांगती, दिष्टेनं धोंडासुदीक फुटतो, देवाची मूर्ती भंगती. वाईट नजार. मग आई रेच काढायची. चुलीवरल्या गाडग्यात काहीतरी उकळाई ठेवायची, परात घ्यायची, त्यात गाडगं तोंडा करणं उलटं करायची. गाडग्यात धडा धडा वाजायला लागायचं. मग आमच्या अंगावरनं 3दा चप्पल उतरायची, गाडग्यावर ठेवायची, मुठभर मिरच्या उतरायची, चुलीत टाकायची, काहीतरी वाठातल्या वाठात पुटपुटायची. गाडगं वाजायचं थांबलं की समजायची रेच निघाला. मग पोटात दुखणं थांबायचं, दिष्ठ निघायची. बरं वाटायचं जीवाला. दिष्ठ लागणं म्हणजे दृष्ट लागणं. श्रीमंतांच्यात हा कौतुकाचा प्रकार. देखण्या पोरापोरींना दृष्ट लागते, आमच्यासारख्यांना का दृष्ट लागावी? बरं, आईला तरी तसं का वाटावं? पोरं हुशार आहे, दरवर्षी पास होतात, हा तिच्या लेखी कौतुकाचा भाग. गावातली काही माणसं मास्तरला घरी बोलवून कोंबडा चारायची, पोराला पास करायला लावायची. असलं ऐकल्यावर आई लय खवळायची, म्हणायची, किरडीवालं किती दिस हे दुड पैसे चालवतील. भोगपड्या पैशाला ती दुंडा पैसा म्हणायची. बिंडोक कार्टी तिला दुंड्या पैशावानी बिनकामाची वाटायची. माझ्या आईला सुकट, बोंबील, खारा मासा लय आवडायचा. मरण्याआधी 3-4 वर्ष कवा तरी आदनमधनं निरेला यायची. मला कानात हळूच खारा मासा सुकट आण म्हणायची. बायकोला असली घाण आवडायची नाही. सुकटीचं बॉम्बलाचं नाव काढलं की बामणाच्या आळीत जन्माला आल्यावानी ती नाक मोरडायची. मी आईला म्हणायचो, गावाकडे गेल्यावर आणू. तिला पाठायचं, गप व्हायची, काय बोलायची नाही. मी गावाकडं तिला गाडीवर घेऊन निघालो की कोरेगावात गाडी थांबवायला लावायची. सुकट, खारा मासा घ्यायची, घरापावतर त्याच नादात असायची. लय भारी बनवायची सुकट, मला बी आवडायची. मी 5वी-6वीत असताना आई मला शेरडं राखाय पाठवायची. म्हणायची, जरा रहिमतपूरला जाऊन येते, साळाबुडी वाचे दिस, जोडवी मोडून बघती, काय 10-5 रुपये मिळालं तर. मला खायला आणती की खारा मासा. मासा बाजारात, पण मी रानात तरंगायचो. समाधीच्या टेकाला शिर्डी चारत बसायचो. घरातनं आईला जायला दुपारच्या 12 वाजलेल्या असायच्या. काय वाहने का बैलगाडी? गावाबाहेर पडली की आई नानाच्या पडीत शिरायची. ताड ताड चालत दादा लाडाच्या वावराजवळनं वर धगाडीच्या माळाव निघायची. कोण माणूस का कानूस माळाला. भ्या वाटल माणसाला असली तारा. माझी आई माळ वालांडून थेट डांबरी सडकला भेडायची. मग काय भ्या नसायचं, पण चालायला लय ताट. पुढं तोंड केलं की मागं बघायचं नाही. कवा कवा मला बी न्यायची. तिच्या मागं पळून माझ्या जीवाचा पार हळणा पाळणा व्हायचा. मी कवा तरी साळा बुडवून जायचो. तिच्याजवळ पैसा असल्यावर लय मज्जा. ती मला रुपये द्यायची आणि म्हणायची, जा शेव चिवडा खा. आता घरातनंच बाहेर पडाय तिला 12 वाजल्या त्या म्हणल्यावर कवा येते कोण अंटाव. मी शेरडं समाधीच्या टेकाला चारत बसलो. काही थांबत्यात होय एका जागी. वळावळा करायचो आखलेली. मला लावली तिकडं पाटलाच्या रानव्यात. बॉम्ब आला तर बॉम्ब आला. 1 वाजला, 2 वाजल्या, कुठं आहे आईचा पत्ता. म्हणजे माझ्याजवळ काय घड्याळ नव्हतं. ऊन बघून इती विती ठेवायच्या. जितपत्तर सावली जाईल तितपावतर खुना करायच्या. पुन्हा इतीव पालथी मूठ ठेवायची. जितपावतर सावली जाईल तिथं खून करायची. मग आडवी बोटं टाकून फरक मोजायचा. जेवढी बोटं भरतीन तेवढ्या वाजल्या. नेमका टाईम बघाय कोणाला एकाकडे गाड्याळे.
शेरडं लयच दमवायला लागलं. मी काय केलं, त्यासनी करंजाच्या सावलीत बाबळीचं 2 ढापं कोराडीनं पाडून टाकलं. तो ढापा संपस्तवर बोराटीचा ढापा पाडला. मग शेरडं बोराटीव पालती पडली. चांगला कावळाभर चंदनाचा पाला आणला, टाकला ढीक पसरून. आंब्याचं बी 4 डाळं काढलं. ओढ्यात गेलो, उमराचा फांदुरा मोडून आणला. आता एवढा हिरवा मेवा टाकल्यावर हालते ती वय. वाडभर खाऊन तिथंच बसली रवंत करत. मी बी आडवा हात उशाला घेतला, झोपून टाकलं. कवा डोळा लागला कळलं बी नाही. आईनं हाक मारले, उठलो. कसली र झोपाण्याची ही, एखाद्यानं नेलं कोकरू उचलून, कळन का? तू आलीस वय, बोक्याला चेल जा, वाड्यात चूळ भरून येताना तेवढी साखरात भरून आण. तोंड धुतलं, हातपाय खांगाळलं, साखरात स्वच्छ धुतली. लागली सुई आवाज माराय. पाणी पेलो, साखरात भरून घेतली. आईला बघून शेरडं करडं झाली की भोवतीनं गोळा. एक एक तुकडा तोंडात देऊन आईनं शेरडं पेटाळली. तुला माहिती आहे ना, हालायलाच मला 12ची गाडी गेलती. बाजारात फिराय सुद्धा टाईम घावला नाही. 12 रुपये आलं जोडव्याचं. रुपयाचा मासा घेतला, 5 रुपयाचं पायलीभर दाणं घेतलं आणि 8 आण्याचं बटाट. ही काय 5ची नोट ठेवली. घरी आल्यावर मासा तळला, इकडंच आली. तू खा, तवर मी शेरडं पाण्यावर घालून आणती. अगं आई, तू बी खा की, मला नाही भूक. उपाशीच असणार, खोटं बोलती. मासा सुधीक भोयाकडनं बघून आणणार. खराब लागला तर मोरच्या बाजाराला जाऊन त्याला शिव्या देणार. भुई म्हणणार, ए बाया, शिव्या देऊ नको, ह्यो तुकडा घेऊन जा. असले आमची आई. चांगलाय करा मासा. हा मस आहे. तरी त्यो मिशावाला भुई नव्हता, म्हातारी होती. खारा मासा चांगला कसा वाळकायचा पोरा. काटा जाग्यावर राहावा, मासा हातात यावा. चांगलाय चवीला. मी 1 भाकरी खाल्ली, आईला 1 भाकरी मासा ठेवला. सगळं खाऊन टाक म्हणत होती. आई, शेरडं पळवतेली भाकरी तू खाऊन टाक. तिला काय वाटलं कोणा ठावं. हात खंगाळलं, चवीनं जेवली. फडकं झाडलं, मग बसली मिसरी लावत. मिसरी मातूर लय चवीनं घासायची. तिला कावावी बघा. मांडीजवळ मिसरीची डबी आहेच. आरामात एक एक बॉट लावत बसायची. घाई नाही. सारख्या पिचकाऱ्या नाही ती. अशा टायमाला आई बोलायची नाही, गप बसायची नसती. मान हलवायची. चूळ भरली का निघाली रानात फेरी माराय. कुणी काय उपटलंय, मिरच्यात कोण शिरलंय, तिला सगळं काढायचं. वाघाची पावलं पाण्यावर उमटली तरी नाव न घेता अंदाजानं वळकल. मिरच्या तोडणाऱ्याच्या हाताला साप कसा चावला नाही. लावून दामला वय भाड्या. पार इस्कुट केला माझ्या संसाराचा. पावट्याला शांग राहीना, बांधाला गावात राहीना. कुठवर भर कराल बायका पोराची, जालवर तोंड करून. माग धनगाव फुकण्याची. मी ज्यास राजाची आणि वागणं काय काढ्याचं. कावा जात आहे माती खाली. माझ्या शिवारात जो पाय ठेवल त्याची रांड बोडकी होईन. आई चावंडाय बघून घेईन त्याला, बोट झडतेली त्याची. लय शिवे द्यायची. आईचं तोंड म्हणजे तोपखाना. तिला हळू बोलायचं माहीतच नाही. सारखं खेकसायची. मला तर लय भ्या वाटायचं. तिचा चेहरा वाघी निघत फुलायचा, डोळ्यातनं आग सांडायची. कसलाही भांडणारा असू द्या, आई मोरं नांगीच टाकायचा. काय का असं ना, आईनं भांडणामुळं का होईना दबदबा निर्माण केला होता. कोणाची टाप चालू देत नव्हती. आमचे चुलते मालते लय खराब. कोण मिलिटरीत, कोण मुंबईला. मिलिटरीवाला कवा तरी सवडीनं 2 महिने यायचा. मुंबईवाला पावसाळा आला की 4 महिने घरी असायचा. गाठीतला पैसा, शेतीतनं मिळणारं उत्पन्न त्यासनी बोनस वाटायचं. बघाव तवा दारू प्याताना कोंबड्या फाडताना दिसायची. तशी त्यांच्या ती नादात असायची. पण आईला वाटायचं आपला भयभंग करते ती, आपल्यावर करणी करते ती. रानात काय पिकू नये म्हणून देवऋषी घालते ती. किती बी समजून सांगा, आईला पटायचंच नाही. आणि ती कातडी तरी शानी आहेत का. एवढं मोकळं पटांगण असलं तरी आमच्या दारातच म्हस बांधतात. वळवान दारात पसरतात. शेकरताना घरावरचा कावाल उचलतेली, भितडा बांधताना आमच्या हद्दीत घालतेली.
आम्ही रानात नाही असं बघून म्हस गाय उभ्या पिकात चारत्यात. लय राक्षसी माणसं. दुसऱ्याचं गावतंय कावा आणि आपल्या पोटात ढकलतोय कावा. एक शाळणं तर निवांत आमच्या बाबळी खालीच असतोय. आईला वाईट वाटायचं. काय दगदग न करता यांच्या चुली पेटत्या ती. 8 दिवसाला कोंबड्या खाता ती. मग माझ्याच संसाराला काय इस्तू लागतोय. दिवसभर राबून बी हातातोंडाची गाठ पडना. महिना महिना कालवनाला तेलाची धार मिळना. 8-8 वर्ष दिवाळी नाही. माझ्या पोरसने कवा नीट कापडं न्यायची. याक पोरगी व तिच्या केसाला बॉडभर तेल नाही. काय पेटवायचं का या संसाराला. या अशी चिडचिडी कायम. घरात आईचा मंत्र जागर कायम सुरू असायचा. पायली 2 पायली दाणं मिळालं तर आई रात्रीचीच दळाय बसायची. बाकी घरात बायका पहाटे उठायच्या. आमच्या आईचं तसं नव्हतं. रात्री जेवण आटपलं का भांडी घासायची, तिथंच घामेल्यात खांगाळायची. आम्हाला मागचं दार नव्हतं म्हणून मोरच्या दारानं वावरायचं. खरकाटं पाणी बाहेर टाकलं का आई केरसुनी फिरवायची. आम्हाला ल्यापाटं टाकून द्यायची. 17 ठिकाणी बसकं पाडलेली ती बोथरं पण आईसारखी ऊब द्यायची. आई निवडल्याला दाणं सुपात घ्यायची. एक पाय आकडून एक पाय पसरायची. जात्याला लागून बसायची. खुटा काढायची. तळी उचलायची. साळुत्यानं आतलं पीठ झाडून काढायचं. जात्याकडनं चकचकीत लोटायचं. मग खुटा बसवायची. कडेनं फडकं घालून वरून ठोकायची. रिकाम्या डाब्यावर दिवा ठेवायची. मग एका हातानं दाणं घालत जातं फिरवायची. दणकट बाया म्हणून एवढं मोठं जातं फिरायचं. खुरट्या पोरीसनी चिपटभर दाळण दळायला नाही यायचं. पण माझी आई जातेची बिंगरी करायची. बिंगरी. जवळच दिव्याच्या उजेडात मी वाचत बसायचो. कधी तिच्या ओठातल्या ओव्या ऐकत राहायचो. आईचा आवाज लय मोकळा. त्याला धार होती. फार मोठी वात्सल्याची किनार होती. शांत अंधारात आवाज गरबर घुमत राहायचा. उत्तमा कौसा केव्हाच झोपून जायची. प्रकाशच्या टाळक्यात अभ्यासाची पुस्तकं असायची. सश्याच्या गतीनं तो पाळायचा. माझं वेगळं. माझी चाल कासवाची. तब्येत सांभाळून अभ्यास करायचा. माझी 3 भावंड निरोगी. मीच तेवढा रोगी. बघावतावा डोंगणाला करटं असायची. गालगोंड कायम सुजायचं. अंगावर कायम उवा असायच्या. ताप यायचा. कांत कायम दुखायचा. अर्धडोसकं दुखायचं. आईला माझी लय काळजी वाटायची. आता 4 पैसा आलं की दवाखाना गाठायची. कवा कवा कडेव घ्यायची. मी काय मागल ते खायला द्यायची. आजारात पथ्य पाळणं तिला माहीत नव्हतं. अंगात ताप असला तरी म्हणायची, खातो का अंड्याची पोळी, आत्ता करती बघ. माझा आजार तेवढ्यापुरता बरा होयाचा, पुन्हा वाढायचा. हे नेहमीच. त्यामुळं शाळेपुरताच मी आईपासनं दूर जायचो. एरवी आईला धरून राहायचो. पुढं मी शिक्षणाला बाहेर गेलो तेव्हा स्वप्नात सुद्धा आईच असायची. माझ्या मनाची जडणघडण तिने केली आहे. सगळे बरे वाईट संस्कार तिचेच आहेत. आई आम्हाला सांगायची, शाळेतनं घरी आलं की चांगला साजरा काढावा, फाटका घालावा, मग रानात जावं, जळण गोळा करावं, शेरडा कारडाला पाला आणावा, वड्यासनं पाण्याच्या 4 कळश्या आणाव्यात, सकाळी सुधी गोट्या खेळण्या परस काहीतरी काम करावं. काम करण्यात कसला आलाय रे कमीपणा. आपण काय वाणी उदीम आहे का बामण आहे. 24 तास हातात पुस्तक. चांगलं नाही रे बाबा. माणसानं वाचावं की. शाळेच्या पोरांनी शाळेत अभ्यास करावा, घरात उतारा काढावा, मग पुस्तक बाजूला ठेवावं, घरातल्या रानातल्या कामाला हातभार लावावा. झाडवली पाखरं बघ की कवा निश्चितीनं झोपलेली बघितल्या ती का. कायम कामात. तसं कामात गुंतवून घ्यावं माणसानं. काम सांगण्यात आईचा पहिला नंबर. कवा दुकानात राखेला आणाय पाठवायची, कवा रेसनिंगचं धान आणाय पाठवायची. कोंबड्या सोडायच्या, डालायच्या. पिलं काढली तर कोंबडीची पिलं बी राखायला लावायची.
कुत्रं कुठं दिसना तर कावरी बावरी होयाची, बोलीव म्हणायची. कुत्र्याच्या अंगावर गोमाशा वाढल्या की मला म्हणायची, ही री वांगुळेल जाताना या भाड्याला ने, पाण्यात टाकवर न, घाणतोय बघ कसा. आमच्या टिपू कुत्र्याला बी आईचं काढायचं, ते बी कान हलवत कोई कोई करत लाडाला यायचं. आपण उपाशी राहावं, पण ज्याला भूक लागली त्याची भूक जाणावी असं तिला वाटायचं. कोंबड्यांना दाणं घालावं, घरापुढं जमिनीत रावलेल्या टिनपाटात पाणी वतून ठेवावं, कुत्र्याला 2-3 टायमाला भाकरी घालावी. आपल्याला अर्धी भाकरी मिळाली तरी त्याला तुकडा टाकावा. खंडोबा येतो, आशीर्वाद देतो. शेरडा कारडासने पाणी दावावं, वड्या वगळीनं हिंडवावं, पाणी पाजताना पाण्यात मीठ टाकावं. धडधाकट भिकाऱ्याला कावा वाढू नये, पण लोळ्या पांगळ्याला घास द्यावा. दिवसभर टपाल वाटणाऱ्या पोस्टमनच्या हातावर पाण्याचा तांब्या ठेवावा. सणासुदीला गाईला घास घालावा. आदनमधनं रानात जाऊन काळ्या आईला निवद द्यावा. 1 तीळ 7 जणांनी खोडून खावा. असं काय काय आम्हाला आई समजावून सांगायची. एवढी गरिबी आली तरी आम्हाला दुसऱ्याच्या दारात जाऊ दिलं नाही तिने. तिला ते आवडायचंच नाही. चूल नाही पेटली तर ती साऱ्यासनी निश्चित पडून राहायला लावायची. आता जर्मलचं ताट घेऊन बाहेर पडायची. कुणातरी आईबाईच्या पाया पडून 2-4 भाकरीचं पीठ आणायची. पोरासनी खाऊ पिऊ घालण्यात तिला लय आनंद वाटायचा. माणसानं उपाशी राहून दिवस काढावं. देवानं काही डोळं झाकलेलं नाहीत. वाईट वागू नये माणसानं, चांगलंच वागावं असं तिला तत्वज्ञान सांगायला वेळ नसायचा. आमच्या आळीला सगळं इनामदारच. मग 4-8 दिवसाला इनामदारने आजारी पाडायच्या. मग इनामदार बैलगाडी झोपायचं. लग्नाला निघाल्यावानी इनामदारने नवी पातळणी असायच्या. त्यांच्या पोराच्या हातात बागावतावा बिस्किटाचं पुढं. बाया बी अशाच बिस्किटं खाऊन जागल्यावानी पिवळ्यात चुटूक. मी आईला म्हणायचो, ही बायकांची फलर 4-8 दिवसाला कशी कोरेगावला जाती. 6व्या घोशीगत खात्यात आणि आजारी पडत्यात. त्यांच्या हातात खुरपं देऊन पातीला बसवल्या बघू की आजारी पडत्यात का. अरे काय नाही, दिसभर नुसती गुरं राखली तरी चांगल्या राहतीन, पण टावळ्यासनी गादी गिरदेव लोळायची लागली सवय. कवा घराच्या बाहेर हायती का इनामदारनी. बागावतावा मुसलमानावानी गोश्या. तुला सांगती वसंता, माणसानं हातपाय हलवावं, काम करावं, तो आकावा आजारी पडणारच नाही बघ. अरे मी लगीन होऊन आली तेव्हा 9 वर्षाची होती. तुझी आजी सरसाबाई मला 4-4 पायल्या दळण दळायला लावायची. एवढं करून रानातलं काम आहेच. जनावराचं शानघाण काढायचं, गवत कापायचं, आल्या गेल्याची उसवार करायची. काय सांगू तुला बाबा, अरे आजारी पडायला टाइम तरी कुठे. आईचं खरं होतं. दिवसभर कामाखाली दुमती होयाची. शेवटची 10-12 वर्ष सोडली तर कामाखाली पिसून निघाली ती. रात्री पोटात भाकरीचा काला ढकलला की निश्चित मेल्यासारखी पाडायची. मध्यरात्री जागी झाल्यावर एकदा मिसरी लावायची. चोरांचा कानोसा घ्यायची. घरात काय नसायचं, पण तिला कायम चोराचं भ्या वाटायचं. सकाळी उठल्यावर म्हणायची, काय कळलं का. काय आता रोगानू मड पडले का झोपतायसा. अरे माणसानं कसं जागसूच झोपावं. काय झालंय, रात्री गडी आलं होतं. आपल्या चांदवीला खेटून गडी उभा राहिला होता. म्या दाराच्या फट्टीतनं बघितलं. कशाला येत्यात ग चोर, हाय काय आपल्या घरात. काय हाय म्हणजे, अरे कळशी आहे, हांडा आहे, पितळीची 4 ताट आहेत. मोड देनू, तुम्हाला काही सगळी मस्करी वाटती वय. घरात घुसल्यावर काय ठेवते ती, सारं सप्पई करून जाते ती. असली आमची आई. तिचं वागणं सावध, जगणं सावध. झोपतं फांदीवरच्या पाखरावाने. मागे लिंबाचं झाड सळसळलं तरी उठून बसणार. घरात बांधलेली शेरडं करडं मुतली की शिव्या देत बसणार. गारठा सहन होईना की ती उठायची. 4 खांड पेटवून शेकत बसायची. त्यावर तवा ठेवून फडकं गरम करून आमच्या बी कानावर ठेवायची. आईनं शेकली की कवा झोप लागायची कळायचं नाही. आता आई गेली आणि जगण्यातली सगळी ऊबच गेली. श्रोते हो, हा होता चंदन बटवा
या प्राध्यापक बा बोधे यांनी लिहिलेल्या कादंबरीचा 3रा भाग, 4था भाग उद्या. पण हे भाग कसे वाटतायत हे कमेंट करून जरूर कळवा. हे सगळे भाग आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.